करायचं प्रदीप पंचाच्या उद्योगाला मारा करतो पहिला चेंडू रायटर वाजवतो पाहूया आणि सामना करणारा एक स्ट्रायकर फलंदाज म्हणून जो ओळखला जातो गुरुबार संघाचा बंटी दीपकाचा पहिला चेंडू आणि सामना करते पहिला चेंडू दीपक पाहूया पंचाच्या उजव्या बाजूने मारा करतो पहिला चेंडू पंच दूरवरती करताना अवंत धाव मिळते पहिला चेंडू अवंत धाव गुरुबार संघाचा स्वीकारायचा होता एका धावेने पुन्हा एकदा एका अवंत धाव सलग 2 चेंडू लावला पुन्हा एकदा गोंजी मार्ग संधी होतो मारा करतो रायटर म्हणतो एक पुढचा चेंडू आणि सामना करणार आहे बंटी पाहूया पुन्हा एकदा खराब चेंडू मारा करतो पुन्हा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईक वर येतोय डीजे वाजवायचा आहे पुन्हा एकदा अनंतरधाव पंच वाईटचा इशारा करतायत थोडासा गोंधळची ख्याती आहे मन्नत फायटर संघाचा स्ट्रायकर गोंधळ पुन्हा कटवलाय चेंडू एक धाव घेतोय चेंडू मागचं प्रेक्षक पाहूया 2 धाव पूर्ण करतोय निश्चित पळाला 3 धाव पूर्ण करणार आहे आणि 3 धावाने संघाची धावसंख्येत भर पडते धावसंख्या होते 7 पहिला चेंडू 3 धावा धावसंख्या होते 7 पुन्हा एकदा गोंधी मार्ग सध्या होतोय आणि आता मध्ये स्ट्राईक वर येतो प्रदीप एक नावात दिला सलामीचा फलंदाज म्हणून ओळखला जातो गुरुबार संघाकडून प्रदीप पुढचा चेंडू दीपकाचा आलेले सदस्य कटवला चेंडू डिक्लेअर एरियामध्ये 2 धाव मिळत आहेत 2 धावे संघाची धावसंख्या होते बिनबाद 9 पुन्हा एकदा गोंधी मार्ग सध्या होतोय दीपक पुढचा चेंडू सामना करतो प्रदीप आणि एक आव्हान देतो पुढचा चेंडू आणि आता सामना करतो मात्र प्रदीप आणि सुंदरचा मारले फटका चेंडू पहिल्या प्रेक्षकांनी खेळ होतो का निश्चितच आज सक्षम होतोय पहिला झटका बसतोय पहिला गडी बाद होतोय सलामीचा फलंदाज परततोय प्रदीप पहिला झटका बसतोय गुरुबार संघाला संघाची अवस्था आहे 1 बाद 10 संघ पाहूया आता प्रतिभाची जागा खेळतोय एक छोटा फलंदाज श्रेया पाहूया प्रदीप जागा घेण्यासाठी जातोय पुन्हा एकदा सज्ज होतो गोंधळी मार्गावर दीपकाचा पुढचा तोडून आता सामना करतो श्रेया आणि खेळ होतो का आणि निष्क्रिय होते एक धाव घेतोय दुसरी धाव घेतोय पाहूया किती धाव पूर्ण करतो 3 धाव पूर्ण करतोय लाईनमॅनने निर्णय कळवायचा आहे मैदानात बट्टी पहिल्या षटकाचा किपर पाहता पुढचा चेंडू दीपकाचा पुन्हा एकदा एक सुंदर कटवला आणि चेंडू जातोय 2 धावांसाठी विकेट मेस्त्री वरच्या साईडला यायचं या साईडला पुढचा चेंडू सुंदरचा मारली फटका चेंडू करतो पाहूया आणि निश्चित पळावतो 6 धावा मिळत आहेत आणि पहिला षटकार निघतोय बंटी याच्या बॅट मधून गुरुबार संघाचा पहिला षटक करतोय या संघाचा मन्नत फायटर संघाचा पहिला चेंडू मंगेशचा आणि एक अवांतर धाव मिळते पहिला चेंडू अवांतर धाव धावसंख्येमध्ये बदल होतोय धावसंख्या वाढते 1 बाद 22 पुन्हा एकदा गोंधी मार्गावर सज्ज होतोय पंचाच्या उजव्या मारा करतोय रायटावर पुढचा चेंडू मंगेशचा आणि सामना करणार आहे श्रेया मंगेश पंचाच्या उजव्या मारा करतोय पुढचा चेंडू श्रेयाला कटवण्याचा प्रयत्न मोठा फटका परंतु 1 धाव घेतोय दुसरी धाव घेतोय पाहायला थोडंसं गटाचं तरतूद पाहायला मिळतंय दीपक यांच्याकडून मिस्त्री होते आणि 2 धाव पूर्ण करतोय 2 धावेवरती समाधान म्हणायला लागते श्रेयाला 2 धावांनी संघाची धावसंख्येत वाढ होते धावसंख्येमध्ये बदल होते धावसंख्या होते 24 पुन्हा एकदा गोंधी मार्गावर सज्ज होते मंगेश पाहूया पुढचा चेंडू आणि सामना करतोय श्रेया पुढचा चेंडू आणि सुंदरसा कटवला पाहूया खेळ होतोय का आणि निश्चित झेल दिलेला आहे आणि पंच इशारा करताय मंगेशचा सामना करतोय श्रेया आणि सुंदर कटवलाय चेंडू 2 धावा पुन्हा एकदा कटवला चेंडू 1 धाव मिळते
एकच धावेवर समाधान लागतं श्रेयाला. पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतोय. एक धाव घेतोय आणि 2 धावांसाठी जातो चेंडू. 2 धावांना सगळे धाव शक्य होते. 32 गेलो किती लांब. नशीब कशी फिरवत आहे. घे गेला कुठे गेला बघ. बंटी पटेल खुशबू गुजराती. असं मारणं तर जाईल जास्त उंच मारणं. मारनो नशा. बैटिंग है आता ना दिला मेला मेला गुड गुड गुड. सिक्स बाप रे. शंभर माननीय श्री मंगेश माडिकचे दाखवत झालेले खेळाडूंना संबंधित समोरची पक्षावर बसायचे.
होतोय सेकंडची धावसंख्या होते 2 बाद 83. आणि अलिखितची जागा घेऊन जातोय तळी करतोय का पुढचा चेंडू आणि यॉर्कर करण्याचा प्रयत्न एक धाव घेण्याचा प्रयत्न करतोय परंतु बंटीला थांबवतोय निकाल चेंडू पाहायला मिळतोय सुंदर असा चेंडू धावसंख्या स्थिर होते धावसंख्या होते 83 आणि ऑब्झर्वेशन मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा कटून काढतोय एकच धाव येते एका धावणे संघाची धावसंख्या होते त्याचा पुढचा चेंडू आणि आता स्ट्राईक होतो मात्र शिक्षणचा बादशाह बंटी आणि सुंदर झेलतोकार मंगेच्या भीतीत झेल होणार आहे आणि पुन्हा बाद होतो आणि पुन्हा एकदा सिद्ध होतो आता अरमान आणि त्याला सामना करणार आहे प्रशांत आणि पुढचा चेंडू